नमस्कार. संप्रदाय विषयांचा 24 भागांचा हा अथांग प्रवास आज पूर्ण होत आहे. आपण अद्वैताच्या तत्त्वज्ञानापासून सुरुवात केली. वैष्णव शैव पंथाची भक्ती अनुभवली. महाराष्ट्रातले संप्रदाय वारकरी दत्त संप्रदाय यांचा सुगंध घेतला आणि जैन बौद्ध धर्माच्या शांतीचा मार्गही पाहिला. आज वेळ आली आहे हे सर्व तुकडे जोडून एक मोठं चित्र पाहण्याची. या संपूर्ण प्रवासातून आपल्याला नक्की काय मिळालं? भारतीय अध्यात्माचं सर्वात मोठं यश म्हणजे विविधतेचा स्वीकार. इथे प्रत्येकासाठी एक स्वतंत्र मार्ग आहे. ज्याला तर्क आवडतो त्याच्यासाठी वेदांत आहे, ज्याला प्रेम हवं आहे त्याच्यासाठी भक्ती आहे, ज्याला शिस्त हवी आहे त्याच्यासाठी जैन धर्म आहे आणि ज्याला शांती हवी आहे त्याच्यासाठी बुद्ध धर्म आहे. हे सर्व मार्ग वेगवेगळ्या नद्यांसारखे आहेत, जे शेवटी मानवता नावाच्या एकाच महासागराला जाऊन मिळतात. या संप्रदायांनी केवळ धर्म टिकवला नाही, तर त्यांनी समाज घडवला. पहिली गोष्ट म्हणजे समानता. संतांनी जातीपातीचे तट तोडले आणि माणसाला माणसाशी जोडलं. दुसरी गोष्ट म्हणजे भाषा आणि संस्कृती. संस्कृतमधील कठीण ज्ञान ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथेच्या माध्यमातून घराघरात पोचलं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे नैतिकता. अहिंसा, संयम आणि श्रमाची प्रतिष्ठा ही मूल्य आपल्या जगण्याचा भाग बनली. इतिहासात जरी काही वैचारिक मतभेद झाले असले तरी भारतीय संस्कृतीने नेहमीच समन्वय साधला. म्हणूनच आपण शिवात विष्णू पाहिला आणि बुद्धांनाही आपल्या हृदयात स्थान दिले. हाच समन्वय आजच्या आधुनिक युगातही जगाला दिशा देऊ शकतो. मित्रांनो, भारतीय संप्रदायाची ही दुसरी सिरीज आपली इथे संपत आहे. पण हे केवळ एक सुरुवात आहे. आता आपण एका अशा जगाकडे वळणार आहोत जे सामान्य नजरेला दिसत नाही, जेथे गूढ साधना आहे, अघोर पंथ आहे आणि आखाड्यांची कडक शिस्त आहे. पुढच्या नवीन सिरीजमध्ये आपण भेटणार आहोत नागा साधू, अघोरी आणि भारतीय आखाडा परंपरा यांना, जिथे शस्त्र आणि शास्त्र यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो. हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि गूढ विषयांचं. रामकृष्ण हरी.